पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज कोल्हापुरातील 1,200 आराम बस ये जा करत असतात. या मार्गावर प्रत्येक 4 किलोमीटरला वेग मोजणारे कॅमेरे बसवण्यात आलेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल तसंच टोल नाक्यांवर लेन बदलल्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या दंडांमुळे वर्षभरात एक आराम बस मागं 5 लाख रुपयांचा दंड भरावा लागत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेनं केला आहे. परिवहन विभागानं ई-चलनाद्वारे केली जात असलेली अन्यायकारक दंड आकारणी रद्द करावी, यापूर्वी आकारलेला दंड माफ करावा, अशा मागण्या केल्यात. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे प्रदीप राठोड यांनी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा आज 3रा दिवस होता. शासनानं अद्याप या उपोषणाची दखल घेतली नसली तरी विविध संघटनांचा या उपोषणाला पाठिंबा मिळतोय. आज आरटीओ एजंटनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देत आज एक दिवस कामकाज बंद ठेवलं. वाळू वाहतूकदार संघटनेच्या एकजुटीचा, केबिनधारक संघटनेच्या एकजुटीचा पंतर बंद, पंतर बंद. एजंटांच्या काम बंद आंदोलनामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट होता. बंदमुळे शासनाचा 20 ते 25 लाखांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. वाळू वाहतूक संघटनेने सुद्धा पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत प्रदीप राठोड यांची विचारपूस केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, गौरव कुसाळे, अशोक कुचकोरवी, मनोज चौगुले, राजेंद्र ढाले, पंकज त्रिपाठी, रफिक रावतर, अशोक शिंदे आदींसह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.